तारदाळ येथील घरफोडी प्रकरणी दोघा घरफोड्यांना अटक. 43 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 53,74,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई. इचलकरंजी हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे झालेल्या घरफोडीतील चोरट्यांना शहापूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील 43 तोळे दागिन्यांसह 53,74,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वय 30, राहणार संगमनगर बिरोबा मंदिरजवळ तारदाळ. उदय श्रीकांत माने वय 29, राहणार बेघर वसाहत यडराव तास शिरोळ अशी त्यांची नामे आहेत. तारदाळ येथील हरी मारुती चोपडे राहणार निमशीरगाव रोड तारदाळ यांच्या आई दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 4च्या सुमारास शेजारी नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरीतील 0.576,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद चोपडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचनेनुसार इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या. या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना यडराव येथे अनोळखी दोघेजण चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून कवठेकर आणि माने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले. याबाबत चौकशी केली असता त्यांनी तारदाळ येथे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्या दोघांनी शहापूर, कुरुंदवाड, हातकणंगले आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. या दोघांच्याकडून तारदाळ येथील घरफोडीतील सोन्याचा दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल जप्त केला. याचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत. ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित डावाळे, अयूब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, महाजन आणि शशिकांत ढोणे यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे, इचलकरंजी.